मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे कमी वेळामध्ये झटपट सुंदर अशा 5 बाही डिझाईन शिकणार आहोत। इथे मी बाहीची अशी घडी करून घेते, बरोबर मध्यभागी 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि सुंदर असा डिझाईनमध्ये थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे। आता हे मी इथे कट करून घेते। कट करून झालेला आहे। आता ब्लाउज पीसाच्या कापडावरती ठेवून आपल्याला इथे अस्तर सर्वात आधी जोडून घ्यायचं आहे। अर्धा इंच पकडायचा आहे जोडताना। जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे। थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे आहेत आणि हे पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे सुईचं करून घ्यायचं आहे। सुईचं करून झालं, पूर्ण कपडा प्लेन करून घ्यायचा। आता अस्तर जोडून घ्यायचं पूर्ण। अस्तर जोडून झालं। आता इथे अस्तरच्या बाहेरचा कपडा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे, जेवढा शिल्लक असेल तेवढा। कपडा कट करून झालेला आहे। सुईचं करून घेते। आता इथे आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे। लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता। इथे मी पूर्ण डिझाईनमध्ये लेस जोडून घेते। लेस जोडून झालेले आहे। आता इथे मी चौकोनी कापडाचे तुकडे कट करून घेतले, अशी त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे आणि पूर्ण जोडून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने इथे मी दुसरे सुद्धा तयार करून घेते। सर्व आपल्याला अशाच पद्धतीने त्रिकोणी घडी करून तयार करून घ्यायचं आहे। आता हे तयार केलेले त्रिकोण आहेत, एकावरती एक असे ठेवून घ्यायचे, थोडंसं अंतर ठेवून अर्धा इंचाचं, आणि पूर्ण जोडून घ्यायचं आहे। जोडून झाले। आता बाही डिझाईनच्या बरोबर असं मध्यभागी ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण जोडून तयार करून घ्यायचं आहे। बाही उलट करून घ्यायची आहे आणि शिलाई देऊन घेते। जेवढं जास्तीच आहे तेवढं इथे आपल्याला कट करून टाकायचं आहे। जेवढा जास्त कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकला। आता इथे आपल्याला सुंदर असे लटकन तयार करून घ्यायचे आहेत। छोटे छोटे चौकोनी तुकडे कट करून घेतले, अशी त्रिकोणी घडी करून नॉट बरोबर मध्यभागी ठेवून घ्यायची आहे आणि लटकन पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला इथे लटकन सुईचं करून घ्यायचं आहे। आवडीनुसार सुद्धा लटकन तयार करू शकता। आता हे लटकन पूर्ण आपल्याला इथे पॅक करून घ्यायचं आहे। इथे आपले लटकन पूर्ण पॅक करून झालेलं आहे। लटकन पूर्ण पॅक करून झालेले आहेत। आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मणी जोडले तरी सुद्धा चालतील किंवा बटन जोडले तरी सुद्धा चालतील। पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। इथे मी पूर्ण मणी पॅक करून घेतले। इथे आपली सुंदर अशी बाही डिझाईन तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायची, एकदम अशी सोपी पद्धत आहे। इथे आपण अजून एक सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत, पटकन होणारी। इथे मी चौकोनी कापडाचे तुकडे कट करून घेतलेले आहेत, 2-2 इंचाचे एवढे तुकडे इथे मी कट करून घेतले। आता इथे मी बाही तयार करून घेतली। फिटिंगच्या बाजूला 2 इंच सोडून द्यायचं आहे आणि ह्या सुद्धा बाजूला फिटिंगच्या बाजूला 2 इंच सोडून द्यायचं आहे। 2 इंच मार्किंग करून झालेलं आहे। आता इथे अशी त्रिकोणी घडी करून घ्यायची परत एकदा अशा पद्धतीने आणि पूर्ण जोडून तयार करून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने आपल्याला दुसरं सुद्धा तयार करून घ्यायचं आहे। असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे। इथे आपली सुंदर अशी बाही डिझाईन तयार होण्यासाठी एकदम अशी सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायची आहे। इथे मी अशा पद्धतीने त्रिकोण तयार करून घेतले। सर्वच अशाच पद्धतीने आपल्याला त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत। धागे कट करून घेते आणि थोडंसं एकसारखं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल त्यासाठी। कट करून झालेला आहे। आता सर्वच त्रिकोण अशा पद्धतीने आपल्याला ते तयार करून घ्यायचे आहेत। आता हे 2 इंच मार्किंग केलं होतं, त्याच्या पुढे आपल्याला हे जोडून घ्यायचे आहेत, एकसारखे जोडले जातील। इथे मी सर्व त्रिकोण अशाच पद्धतीने जोडून घेते।
आणि दुसरीसुद्धा बाही डिझाईन आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे. ही बाही डिझाईन तुम्ही रोजच्या वापरासाठी सुद्धा तयार करू शकता कमी वेळेमध्ये. इथे आपल्याला समोरच्या बाजूला दंडगेरच्या बाजूला एकसारखे त्रिकोण जोडून घ्यायचे आहेत. इथे मी पूर्ण त्रिकोण अशाच पद्धतीने जोडून घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे आणि कमी वेळामध्ये सुद्धा सुंदर अशी बाही डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघायची आहे. इथे मी पूर्ण त्रिकोण एकसारखे जोडलेले आहेत. अंतर फक्त एकसारखं ठेवायचं आहे, म्हणजे दिसायला सुद्धा एकसारखे दिसतील. इथे मी पूर्ण त्रिकोण जोडून घेतले. आता इथे आपल्याला ह्याच्यावरती डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. थोडंसं अंतर ठेवून, म्हणजे काय होईल पूर्ण पॅक होऊन जातील त्यासाठी आणि दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल त्यासाठी. इथे बघू शकता कमी वेळेमध्ये सुंदर अशी आपली ते बाही डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायची आहे. आता इथे आपण अजून एक सुंदर अशी कमी वेळामध्ये बाही डिझाईन बघणार आहोत. अशी घडी करून घ्यायची बरोबर मध्यभागी आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला डिझाईनमध्ये आकार द्यायचा आहे. आकार देऊन झाला. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. कट करून झालेला आहे बघू शकता. अशा पद्धतीने ब्लाऊज पिसाच्या कापडावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि पिना लावून घ्यायच्या आहेत. आता ही डिझाईन ज्या पद्धतीने आपण इथे आकार दिला त्या पद्धतीने आपल्याला इथे परफेक्ट अशी तयार करून घ्यायची आहे. व्यवस्थित आकारामध्ये पूर्ण जोडून झालं. आता हे कट करून घ्यायचं बरोबर व्यवस्थित आकारामध्ये. जास्तीचा कपडा कट करून टाकला आणि थोड्या थोड्या अंतरावरती असे कट देऊन घ्यायचे, म्हणजे पलटी करायला सोपं जातं, आकार व्यवस्थित येतो. आता हे आपल्याला इथे पलटी करून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण कपडा पलटी करून घेतला बघू शकता इथे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला सर्वात आधी पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित आकारामध्ये. जेवढा जास्त कपडा आहे तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा. अस्तरच्या बाहेरचा कपडा इथे मी कट करून टाकला. आता इथे मी ब्लाऊज पिसाच्या कापडाचे चौकोनी असे तुकडे कट करून घेतले. अशी त्रिकोणी घडी करून पूर्ण तयार करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला अजून 2 तयार करून घ्यायचे आहेत. बघू शकता इथे मी सर्वच अशाच पद्धतीने तयार करून घेतले. आता हे तयार केलेले त्रिकोण आहेत एकावरती एक असे ठेवून घ्यायचे, एकसारखे जोडले जातील अशा पद्धतीने. आता ही डिझाईन अशा पद्धतीने ह्याच्यावरती बरोबर अशी मध्यभागी ठेवून आपल्याला पूर्ण असं जोडून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपली इथे शिलाई देऊन घ्यायची आहे, पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे मी बाही पलटी करून घेतली आणि पूर्ण पट्टी जोडून घेते. पट्टी जोडून झाली. जास्त कपडा असेल तर थोडंसं कट करून टाकलं तरी सुद्धा चालेल बाहेरचा कपडा. आता इथे मी दाबटीप टाकून घेते. दाबटीप टाकून झाली. आता बाही सुईची करून घेते. एकदा घडी करायची, परत एकदा अशा पद्धतीने आपल्याला ते पट्टी तयार करून घ्यायची आहे आणि पूर्ण जोडून घ्यायची. आता इथे आवडीनुसार लेससुद्धा वापरू शकता. लेस जोडून घेते. इथे मी पूर्ण लेस जोडून घेतली. आता इथे तुम्ही आवडीनुसार बटन किंवा मणी जोडले तरी सुद्धा चालतील. इथे आपली कमी वेळामध्ये सुंदर अशी डिझाईन बनवून झाली. इथे आपण सुंदर अशी बाही डिझाईन बनवणार आहोत. इथे मी चौकोनी कापडाचे तुकडे कट करून घेतले 7.5 इंच, ह्या बाजूने 7.5 इंच, दुसरा 6.5 इंच, ह्या बाजूने 6.5 इंच, इथे मी तिसरा घेतला 5.5 इंच आणि ह्या सुद्धा बाजूने 5.5 इंच कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि पूर्ण जोडून घ्यायचं आहे. सर्वच अशाच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे.
दुसरंसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने घडी करून घ्यायची. परत एकदा आणि पूर्ण जोडून घ्यायचं आहे. इथे आपली कमी वेळामध्ये सुंदर अशी डिझाईन बनवून होणार आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायची आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे. तिसरं सुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घेतलं आणि पूर्ण जोडून घेते. जोडून झालेलं आहे. आता इथे मी बाहीला अस्तर जोडून घेते. अर्धा इंच पकडलेला आहे. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप आपल्याला इथे बरोबर अस्तरच्या कापडावरती द्यायची आहे. इथे आपली पूर्ण दाबटीप टाकून झाली. अस्तरचा कपडा पूर्ण आतल्या बाजूला घेऊन एकदम कडेकडीला दंडघेरच्या बाजूला पूर्ण जोडून घ्यायचा आहे. जोडून झालेला आहे. व्यवस्थित झालं. आता इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. इथे आपलं पूर्ण अस्तर जोडून झालेलं आहे. आता जेवढा जास्त कपडा असेल अस्तरच्या बाहेरचा तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे. इथे मी जेवढा जास्त कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकला. मध्यभागी घडी करून घ्यायची आहे. मार्किंग करायला सोपं जातं, त्यासाठी मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. डिझाईन जोडण्यासाठी एक कट देऊन घ्यायचा आहे. बाही जोडायला सुद्धा सोपं पडतं, त्यासाठी ओपन करून घेते. मार्किंग झालेलं आपलं व्यवस्थित इथे. आता हे एकसारखे जोडले जातील. मध्यभागी बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे. सर्वात आधी एक जोडून घ्यायचं आहे. एक डिझाईन इथे मी पूर्ण पॅक करून घेते. मध्यभागी एकसारखं जोडलं जाईल अशा पद्धतीने ते आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. इथे बाही फिरवून घेतली. परत दुसरं त्याच पद्धतीने ठेवून घ्या. अर्धा इंच अंतर ठेवायचं आहे बरोबर मध्यभागी. अशा पद्धतीने ते आपल्याला ठेवून घ्यायचं. परत तिसरं आपल्याला ह्याच पद्धतीने असं ठेवून घ्यायचं. अर्धा इंचचं अंतर राहिलं पाहिजे बरोबर. अशा पद्धतीने ते आपल्याला ठेवून घ्यायचं आणि पूर्ण जोडून घ्यायचं आहे. इथे मी तिन्ही सुद्धा पूर्ण पॅक करून घेतलं. बघू शकता अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला बाही उलटी करून घ्यायची आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल अशा पद्धतीने. आता जेवढं जास्तीचं असेल ना तेवढं इथे आपल्याला कट करून टाकायचं आहे. इथे मी जेवढा जास्त कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकलेला आहे. व्यवस्थित आकारामध्ये कट करून झालं. इथे बघू शकता व्यवस्थित एकसारखे जोडलेले सुद्धा आहेत आणि पूर्ण पॅक सुद्धा झाले. आता इथे आपल्याला सुंदर असे नॉडपासून डिझाईन बनवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आता इथे आपलं लटकन बनवून घ्यायचे आहे. लटकन तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा तयार करू शकता. सुईचं करून घेते. आता दुसरं सुद्धा लटकन आपल्याला त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. लटकन बनवून घेते. आता हे लटकन सुईचं करून घ्यायचं. सुईचं करून झालं. नॉड अशा पद्धतीने पकडायची आहे आणि पूर्ण पॅक करून घ्या. आता इथे आपल्याला मणी जोडून घ्यायचे आहेत. पूर्ण पॅक करून घ्यायचे. बघू शकता सुंदर डिझाईन बनवून झाली. मध्यभागी घडी करून घेतली आणि कट करून घेते. बाहीमधून कट करून झालेली आहे अशा पद्धतीने. आता ब्लाऊज पीसाचा कपडासुद्धा मधून असा कट करून घेते. असं ठेवून घ्यायचं. ह्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं दोन्हीसुद्धा बाजूंना आणि पूर्ण जोडून घ्यायचं आहे. एक बाजू जोडून झाली. अस्तर पलटी करून घ्यायचं आहे आणि पूर्ण जोडून घ्यायचं.
आता पलटी करून घेऊन पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि दुसरीसुद्धा बाजू ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. आता इथे मी चौकोनी कापडाचा तुकडा घेतला, डिझाईन बनवून घेण्यासाठी पूर्ण पॅक करून घेते आणि सुईचं करून घेते. सुईचं करून झालं, मध्यभागी घडी करून घ्यायची, एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आता छोट्या छोट्या चुन्या टाकून घ्यायच्या आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं. सुंदर अशी डिझाईन बनवून होते. इथे आपल्याला अशाच पद्धतीने सर्व तयार करून घ्यायचं आहे आणि पेपरवरती ठेवून घ्यायचं आहे. इथे मी तयार करून घेतलं आणि पेपरवरती ठेवून घेतलं. आता हे आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. एक बाजू जोडून झाली. आता इथे मी दुसरीसुद्धा बाजू जोडून घेते, पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आता एका बाजूची बाही ठेवून घ्यायची आणि जोडून घ्यायचं आहे. आता त्याच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा बाजूची बाही ठेवून घ्यायची आणि जोडून घ्यायचं आहे. दोन्हीसुद्धा बाजू पॅक करून झाल्या. आता इथे आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे. लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. इथे मी दोन्हीसुद्धा बाजूला लेस जोडून घेतली. आता इथे आपल्या दंडगेरच्या बाजूला पट्टी जोडून घ्यायची, उलट बाजूने जोडून घेते. अर्धा इंच पकडायचं आहे, दाबटीप टाकून घेते. आता ही आपली सुईची बाजू आहे, पूर्ण पट्टी घडी करून जोडून घेते. पट्टी जोडून झाली. पेपर काढून घ्यायचा आहे आणि मणी जोडून घ्यायचे आहेत किंवा बटनसुद्धा जोडू शकता. आपली इथे कमी वेळामध्ये सुंदर अशी बाही डिझाईन बनवून झालेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा, एकदम अशी सोपी पद्धत आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.